हा नमस्कार. मी भूषण डाकुलकर, महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री, आम आदमी पार्टी. लोकसभा इलेक्शन 2024 सुरू आहे आणि नागपूरमध्ये तुम्हाला हे माहित आहे की अटीतटीची एक लढत सुरू आहे. यात महाराष्ट्रातले म्हणा की देशातले दिग्गज नेते नितीनजी गडकरी हे गल्लोगल्ली फिरून राहिले. तर तुम्हाला हे माहीतच असेल की आम आदमी पार्टीच्या अध्यक्षांना भारतीय जनता पार्टीनी तुरुंगात टाकलंय. आम आदमी पार्टीचं हेच ध्येय धोरण आहे की ह्या देशातली जी दडपशाही ताकद आहे, दडपशाही सत्ता आहे, त्या सत्तेला बाहेर काढून फेकणे. हे इंडिया अलायन्सचं इलेक्शन आहे आणि इंडिया अलायन्सचा पार्ट या नात्याने आम्ही या इलेक्शन मध्ये सहभागी होत आहे. आणि येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी नागपूरमध्ये आजपासनं एक कॅम्पेन लॉन्च करत आहे. ते कॅम्पेन म्हणजे वोट का जेल का जवाब वोट से, हा कॅम्पेन आम आदमी पार्टी नागपुरात लॉन्च करत आहे. तर पहिले एक थोडंसं आपण हे कॅम्पेन बोलो भारत माता की जय. ठीक आहे. ह्या कॅम्पेनचे डिटेल्स काय आहे हे नागपूरचे अध्यक्ष अजिंक्य कळंबे आता तुम्हाला देतील. आपण सगळ्यांना नमस्कार. इथे आलेले सगळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आम आदमी पार्टी नागपूर लोकसभेसाठी आपलं कॅम्पेनचं लॉन्चिंग करत आहे. कॅम्पेनचं नाव आहे जेल का जवाब वोट से. यांनी आमच्या लोकांना तुरुंगात टाकलंय. मागच्या 2 वर्षांपासून एक तथाकथित शराब घोटाळा दिल्लीमध्ये सुरू आहे, त्याची जांच सुरू आहे असं हे लोक म्हणत आहे. 2 वर्षापासून यांनी 1000पेक्षा जास्त लोक लावून टाकले, अफसर लावून टाकले, 500वरनं जास्त रेट्स केल्या, बट त्यांना आतापर्यंत 1 रुपयाची रिकव्हरी आली नाहीये. अप्रुव्हरच्या बेसिसवर हे लोक केस चालवत आहे आणि तुरुंगात टाकत आहे. सगळ्यात आधी त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षा मंत्री माननीय मनीष सिसोदिया साहेबांना आतमध्ये टाकलं. त्यानंतर त्यांनी संजय सिंग साहेबांना आत टाकलं आणि आता यांची हिंमत इतकी वाढली की त्यांनी माननीय अरविंद केजरीवाल साहेबांना पण आत टाकलंय. ही लढाई पॉलिटिकल आहे आणि आम्ही या पॉलिटिकल लढाईमध्ये सक्षम आहे या लोकांना सांगायला की आम्ही पण कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तर त्या शृंखलामध्ये आणि त्या संदर्भामध्ये आम आदमी पार्टी हा एक 5 दिवसाचा प्रोग्राम लॉन्च करत आहे. या प्रोग्राममध्ये आम्ही ऑलमोस्ट नागपूरच्या 20 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना केली आहे. तुम्हाला वाटेल की हे 5 दिवसात कसं होईल, मी तुम्हाला याचं संपूर्ण माहिती सांगतो. पहिल्या फेजमध्ये आम्ही नागपूरमध्ये 38 प्रभाग आहेत. माझ्या 38 मधून 38 प्रभागाच्या बॉड्या नेमल्या आहेत. त्या 38च्या 38 प्रभागातले लोक आमची सगळी बॉडी डोर टू डोर कॅम्पेन करेल. आम्ही सगळ्या लोकांना 10,000 लोकांचा टार्गेट दिला की तुम्हाला 10,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. 2037 बूथमधनं आम्ही 400 बूथ फाइंड आउट केले आहे जिथे बीजेपी आणि काँग्रेसला 400वरनं कमी वोट्स आहे. त्या बूथ्समध्ये आम्ही प्रॉपरली जाणार आहे आणि जिथे बीजेपी मजबूत आहे तिथे पण आम्ही जोराने कॅम्पेन करणार आहे. तर 38च्या 38 प्रभागामध्ये माझे सगळे सहकारी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये डोर टू डोर कॅम्पेन करताना दिसेल. या कॅम्पेनमध्ये आम्ही एक मिस कॉल नंबर लॉन्च करताय. हा मिस कॉल नंबर आहे 7070237070. या नंबरवर कोणी पण मिस कॉल करेल म्हणजे आम्ही जाऊ लोकांकडे, आम्ही नमस्कार करू त्यांना, आम्ही सांगू की आम्ही आम आदमी पार्टीकडनं आलो आहे. आम्ही त्यांना सांगू की तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल साहेबांना जे तुरुंगात टाकलंय ते बरोबर आहे का. अगर ते म्हणतील नाही हे चुकीचं आहे तर आम्ही त्यांना म्हणू की यावेळेस आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे, तुम्ही या नंबरवर मिस कॉल देऊन आम्हाला समर्थन करा. ते म्हणतील की नाही हे बरोबर आहे, आम्ही त्यांना समजावून सांगू. हा जसा नंबर आमच्याकडे येईल मिस कॉल, त्यांना आमचा एक व्हॉइस कॉल जाईल, त्यांचा आम्ही धन्यवाद करू. त्यासोबत येणाऱ्या 5 दिवसामध्ये आम्ही त्यांना नर्चर करू. हे डोर टू डोर कॅम्पेन पूर्ण नागपूरमध्ये आज संध्याकाळपासून सुरू होऊन जाईल. त्यानंतर नागपूरच्या संपूर्ण वोटर्सला आमचा एक कॉल जाईल, त्यांना आम्ही आव्हान करू की हे तानाशाही सरकारला तुम्हाला हरवायचं आहे आणि त्या माध्यमातून पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचू.
आमच्याकडे कमी वेळ आहे, पण आम आदमी पार्टी सायंटिफिक तरीकेने इलेक्शन लढण्यामध्ये खूप जास्त माहीर आहे आणि आम्हाला सोशल मीडिया काय हे खूप व्यवस्थित समजतं. तर याच सगळ्या गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की कमीत कमी आम्ही बीजेपीच्या पॅकेट्समधनं 1,00,000 वोट्स काढून इंडिया पॅकेट्समध्ये टाकण्याचं काम करणार आहे. या संदर्भात तुम्हाला काही पण क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. नागपूरमध्ये किती परिणाम होईल तुमच्या या कॅम्पेनचा? येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की किती परिणाम होईल. मी तुम्हाला सांगतोय की आम्ही नागपूरच्या प्रत्येक वोटर्स पर्यंत पोहोचण्याचा प्लॅन केला आहे. आमच्या टार्गेटनुसार डोर टू डोर कॅम्पेन थ्रू आम्ही 2,00,000 ऍक्टिव्ह मिस कॉल आम्ही घेऊन येऊ आणि जे आम्ही IVR कॉल चालवणार आहे पूर्ण नागपूरमध्ये, तर आम्हाला असा अंदाज आहे की 20,00,000 लोकांमधनं 3,00,000 लोक आम्हाला रिस्पॉन्ड करतील. 5,00,000 लोकांपर्यंत आम्ही म्हणजे जे आमच्या प्रति इन्क्लाइंट आहे, जे अरविंद केजरीवालजी प्रति इन्क्लाइंट आहे, त्यांना आम्ही त्यांना चिन्हित करू आणि त्यांना चिन्हित करून आम्ही 5 दिवसात त्यांना नर्चर करू. गडकरी साहेबांनी 5,00,000 मतदानाचं हे ठेवलेलं आहे की 5,00,000 मतांनी निवडून येऊ. गडकरी साहेब काही पण म्हणतात, ते मोठे माणसं आहेत. त्यांनी म्हटलं होतं की ते बोट पण चालेल अंबाझरीमध्ये, आतापर्यंत ती चालली नाही आहे. त्यांनी खूप काही आश्वासन केले होते, ते इलेक्शन बद्दल पण खूप काही सांगतात. ते म्हणत होते की यावेळेस ते प्रचार नाही करणार, ते फिरणार नाही, ज्याला वोट करायचं तो वोट करेल. पण आज तुम्ही बघा की ते गल्लोगल्लीत फिरत आहे. हे महत्वाचं मॉडेल घेऊन प्रचार करत आहे. तुम्ही नेमकं जनतेपर्यंत तुम्ही फक्त जेल का जवाब वोट दो हेच तुम्ही सांगणार? तुम्ही आमचं एकदा पॅम्पलेट वाचा. आम्ही फक्त आणि फक्त निगेटिव्ह काम करत नाही. 2013 पासून आम्ही राजनीतीमध्ये आहे. आम्ही फक्त आणि फक्त कामाच्या भरोश्यावर वोट मानतो. आम्ही म्हणत आहे तुम्हाला, आमच्याकडे मॉडेल आहे, एज्युकेशनचा मॉडेल आहे, आमच्याकडे हेल्थचा मॉडेल आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहे की आम्ही निवडून येऊ तर काय करू. इंडिया अलायन्सची न्यू दिल्लीमध्ये रामलीला मैदानमध्ये रॅली झाली होती. आम्ही तिथे सांगितलं आहे की आम्ही काय करू, त्या गॅरंटी इथे लिहिली आहे. आम्ही शाळेमध्ये काय करू, आम्ही स्वास्थ्यमध्ये काय करू, आम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये काय करू, याचा संपूर्ण प्लॅन आमच्या पार्टीने बनवला आहे. आणि आम्ही अगर तुम्ही इंडिया आघाडीला वोट कराल तर ते सगळं इम्प्लिमेंट करण्याची जिम्मेदारी आमची आणि आमच्या नेत्याची राहील. नंबर जो हा इश्यू केलेला आहे हा फक्त आपल्या परिसरात होता आहे की इंडियामध्ये? नाही, हा जो नंबर आम्ही दिला आहे 7070237070, हा नागपूर करिता, म्हणजे आम्ही याचा प्रसार फक्त नागपूर करिता करत आहे. केजरीवाल को जब कोर्ट में डिबेट हो रही थी उस समय सुनीता केजरीवाल ने भी व्हाट्सएप का एक नंबर लॉन्च किया था दिल्ली में. उस पर कितना रिस्पॉन्स मिला है, क्या प्रतिक्रिया लोगों की आई दिल्ली में? वो जो व्हाट्सएप नंबर मैडम ने और आम आदमी पार्टी ने लॉन्च किया था, उस पर बहुत अच्छा रिस्पांस था. वो एक पर्टिकुलर टाइम पीरियड के लिए था और उस टाइम पीरियड में हमें इच्छा के मीन्स हमारे एक्सपेक्टेशन के हिसाब से भी ज्यादा रिस्पांस आया था. कितने लोगों ने रिस्पॉन्ड किया? उसका डेटा अभी हमारे पास आने का है. अभी हम इसमें जुड़े हैं, बहुत कम टाइम है. कुछ कंस्ट्रक्टिव सवाल पूछिए आप. लोगों का क्या मत था केजरीवाल के ऊपर? लोग चाहते हैं कि इन्होंने जो, देखिए आज के तारीख में सारे लोग कह रहे हैं कि ये तो गैर कानूनी है. 400 सीट अगर इनकी आ रही होती तो इन्होंने इतनी सारी माथापच्ची करी नहीं होती. महाराष्ट्र में कर ली, बिहार में कर ली, हर जगह तानाशाही कर रहे हैं. तो लोगों का तो यही कहना है कि इस तानाशाही सरकार को हटाना है और हम आपके साथ में हैं. हमारा जितना रिसोर्स है, हम जहाँ तक पहुँच सकते हैं हम वहीं पे लड़ रहे हैं. बट जहाँ हम मदद कर सकते हैं वहाँ फुल फ्लेज से हम लोगों की, हमारे इंडिया अलायंस के जितने पार्टनर्स हैं उनकी दिल से मदद कर रहे हैं. शाहिद अली जाफरी महाराष्ट्राचे सचिव आहे, ते आपलं मनोगत व्यक्त करतात. सबको नमस्कार. आम आदमी पार्टी जो ये कैंपेन लॉन्च कर रहा है उसका विस्तृत हमारे शहर के जो अध्यक्ष हैं उन्होंने दिया आपको. आप ये जानिए कि जो बीजेपी इलेक्शन के पहले ही हार रही है. क्यों हार रही है? क्योंकि उन्होंने बाहर से आए हुए कैंडिडेट को, यानी कांग्रेस से आए हुए लोगों को लेके उनको राज्यसभा की टिकट भी दिया और भी टिकट दिया, लोकसभा की टिकट भी दिया. इसका ही मतलब उनको अपने कार्यकर्ता पे, अपने लोगों पे विश्वास नहीं रह गया है. ये इनकी फर्स्ट हार है. दूसरी बात, ये जो कैंपेन हम लॉन्च कर रहे हैं, ये ऐसा कैंपेन है, ये ऐसी मशीन है कि ये बीजेपी को पूरा धो डालेगी. बीजेपी सत्ता में रहने लायक नहीं रहेंगी. क्योंकि आम आदमी ये सोचता है जब ये 300 पार हुए तो 14 रुपए का आटा 40 रुपए का हुआ,
तो अब 400 पार होंगे तो ये 40 रुपए का आटा कितने का होगा, इसका अंदाजा बांधते हुए लोग इनको जरूर दो डालेंगे, ऐसी हमारी अपेक्षा है। और जो इंडिया आघाड़ी का जो वो है कैंडिडेट है, वो जो जीतेगा वो हमारे इस कैंपेन की वजह से जीतेगा। आप ये आगे चल के देखेंगे। ओके, थैंक यू। अगला प्रेस कॉन्फ्रेंस हम एक बहुत बड़े भ्रष्टाचार पे लेने वाले हैं। नेशनल हाईवे का 1 लाख कोटी का भ्रष्टाचार, उसके हमारे पास कागजात पूरे आ गए हैं। हमारी रिसर्च टीम ने उस पर काम किया है और अगला जो प्रेस कॉन्फ्रेंस है उस पर होगा। धन्यवाद। चुनाव के पहले होगा कि चुनाव के बाद? नहीं, चुनाव के पहले ही होगा साहब। सर, इलेक्शन के लिए काम करूंगा जी सर। और अभी जो केजरीवाल साहब की क्या स्थिति है जेल के अंदर में, उसका क्या रखरखाव, क्या ख्याल रखा जा रहा है, उसके बारे में जानते हैं उनका? ये जो केजरीवाल साहब को लोगों से मिलने नहीं दिया जा रहा है, उनको प्रताड़ित किया जा रहा है, उनको टेंशन में लिया जा रहा है, उनको उल्टी सीधी माहिती दिया जा रही है और इस तरीके से उनको जेल प्रशासन उतना सहयोग नहीं कर रहा है जितना करना चाहिए था। अभी हमारे लोग कुछ मिलने गए थे उनको, तो उनको मिलने नहीं दिया गया। तो इससे आप जान सकते हैं कि जब मिलने नहीं दिया गया मतलब गवर्नमेंट कुछ तो छुपा रही है। सर एक मिनिट, ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे हे कॅम्पेन लॉन्च वरती आहे, तर पहिले थोडंसं या कॅम्पेन लॉन्च वरती काही कोणाचे प्रश्न असतील तर कृपया पहिले ते विचारावे। एक IVR कॉल चालेल, तुम्हाला पण कॉल येईल, सगळ्यांना कॉल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आम्ही म्हणू की हे अरविंद केजरीवालची जी गिरफ्तारी आहे ते किती गैरकानूनी आहे, काय त्याच्याबद्दल तुमची राय घेऊ आणि ते पण रिवर्ट करेल। अगर तुम्हाला वाटतं की ही सगळं चुकीचं आहे तर तुम्ही 1 दबा, किंवा तुम्हाला बरोबर वाटतंय 2 दबा, अशा प्रकारचा आमचा कॉल येईल। मी सगळी डिटेल तुम्हाला याच्यात सांगू नाही शकत। त्यानंतर तिकडनं पण आमचं असं टार्गेट आहे की 21 लाख लोकांमधनं 3 लाख लोक आम्हाला रिवर्ट करतील। हे प्रोसिजर आम्ही 1 ते 2 दिवसात करून टाकू आणि 3 दिवसामध्ये तुम्हाला समजेल की पुन्हा कॉल येत राहील आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर आणि सगळ्या गोष्टीवर आम्ही तुम्हाला भेटत राहू। आपने कैंपेन में इतना टाइम क्यों लगा दिया? इंडिया आघाड़ी की अलायंस तो पहले से हुआ। नहीं, इंडिया आघाड़ी का जो अलायंस है वो पहले से हुआ है, उसकी कुछ प्रोसीजर्स रहती है, उसके बाद पार्टी के कुछ प्रोटोकॉल्स रहते हैं। इन्होंने हमको बहुत जाम करके रखा है, इन्होंने हमारे अकाउंट फ्रीज करके रखे हैं, सब कुछ करके रखा है। इस पार्टी के भी अकाउंट फ्रीज किए हैं। हाँ, वो करने जा रहे हैं, आम आदमी पार्टी के भी अकाउंट फ्रीज करने जा रहे हैं। नाही एक मिनिट सर, मी तुम्हाला या विषयावर सांगतो। काय आहे की हे टेलिफोनचा विषय आहे ना, तर टेलिकॉम अथॉरिटी याच्यावरती क्लिअरन्स द्यायला खूप वेळ लावते। अपोजिशनचे जे पण लोक काम करून राहिले, जे कॅम्पेन चालवत आहे, तुम्हाला मी म्हणजे अथॉरिटीनी सांगून राहिलं की हे लोक गोष्टी क्लिअर करत नाहीये। जे काही अप्रुव्हल्स पाहिजे असतात सर्व्हरकडनं किंवा दुसरे कोणतेही अप्रुव्हल पाहिजे असतात इलेक्शन कमिशनचे, हे लोक देऊन नाही राहिले वेळेवर। दुसरी गोष्ट, हा जो कॅम्पेन आहे हा लास्ट मिनिट पुशवाला कॅम्पेन आहे। हा कॅम्पेन असा नाहीये की मी 10 वर्षात 10 दिवसापासून 15 दिवसापासून चालवणार आहे। ह्या कॅम्पेनचा एक टाइम पिरियड आहे, त्या टाइम पिरियड मध्येच त्याला पुश करायचं आहे। तर ही एक स्ट्रॅटेजी आहे आमची, त्या स्ट्रॅटेजीच्या अनुसार आम्ही त्याला चालून राहील। सर, कहीं ना कहीं विकास ठाकरे को प्रमोट करने का ये एक तरीका है डिस्कॉल। तो इलेक्शन क्यों लड़ रहे हैं भाई? हम लोग इंडिया अलायंस की कैंडिडेट। इसमें केजरीवाल का क्या? नहीं सर, पूछ विचारू द्या ना, विचारा ना सर, विचारा ना सर। मुझे मालूम है इंडिया अलायंस में है। अरे अच्छी हाईकोर्ट ने बढ़ा दिया है। संजय को बेल मिल चुकी है, सब मैं जानता हूँ। बात वो नहीं है। हाँ, क्वेश्चन। हाँ, तुमचं काही क्वेश्चन होता? या कॅम्पेन मध्ये फक्त आम आदमी पार्टी काम करत आहे की इंडिया अलायन्स मध्ये तुमच्या सपोर्ट मध्ये आहे? येत आहेत का? आम्ही इंडिया आघाडीचे आम्ही घटक आहे आणि काँग्रेस सोबत आम्ही मागच्या 1 महिन्यापासून काम करतोय। हा जो आमचा, जसा आमच्या संघटन मंत्री साहेबांनी सांगितलं की हा जो कॅम्पेन आम्ही पुश करताय हा त्या टाइम फ्रेम मध्ये आहे, म्हणून आम्ही आता इथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतो आणि आमचा कॅम्पेन लॉन्च करतोय। इंडिया आघाडीमध्ये आमचं काम मागच्या 1 महिन्यापासून सुरू आहे। आपण आम आदमीच्या डोर टू डोर त्यांच्या कॅम्पेनिंग करतात, तुमचा काय मॅनिफेस्टो आहे का तुम्ही चांगल्यासाठी? तिथे लिहिलंय, तिथे तुम्ही थोडं वाचून घ्या।